आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. आज सगळ्यात पहिली डॉक्टर्स डे. जगभरातले दोतोर आज कोविड-19 पॅन्डेमिक ह्या स्थितीत वेगवेगळ्या पेशंटांची ट्रीटमेंट करता, वेगवेगळ्या लोकांक मदत करता. खरोखरूच हांव तांकां सॅल्यूट करता, तांचें अभिनंदन करता. आनी बींग इन डॉक्टर प्रोफेशन म्हाका तांचे सगळ्यो डिफिकल्टीसूय कळटा, ज्या डिफिकल्ट प्रोसेसांतल्यान आज वता. आयज गोंयानूय बी आमचे काही डॉक्टर्स नर्सीस ह्योय पॉझिटीव आयल्यो. तांची वेगळी तांकां दवरपाची क्वॉरंटायन, तांची ट्रिटमेंट घेवपाची काळजी आमी सगळे करता. त्याच बरोबर आज प्रोफेशनल हितूंतलो आज चार्टर्ड अकावंटंट डे आसा. तांकांय हांव खूब खूब शुभेच्छा दिता. आयच्या कॅबिनेट डिसिजन सगळ्यात वेगवेगळे डिसिजन जवळपास 22-23 डिसिजन ही आयच्या कॅबिनेटान जाली. सगळ्यात पयली द प्रोक्युरमेंट ऑफ द लँड फॉर द मडगांव वास्को डबलिंग द प्रोजेक्ट फॉर द साऊथ वेस्टर्न रेल्वे इन द माजोर्डा विलेज इन द सालसेत तालुका यांचो कन्सेंट घेवन ही लँड एक्विजिशन जी केल्या 1235 स्क्वेअर मीटर ऑफ द लँड. दुसरो जो आसा द प्रपोजल फॉर द प्रोक्युरमेंट ऑफ द लँड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ द एसवी स्टेशन इन द प्रॉपर्टी बियरिंग नंबर 391/1 मडकय विलेजीन आमी फॉर गेल गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग प्रोजेक्ट ही तांकां लँड एक्विजिशन प्रोक्युरमेंट केल्ली आसा. It is an ex post facto approval for the corporate deposit of the related party transaction between the GMR and Goa International Airport Limited. ह्याच्या खातीर एक आमी एक कन्सेशन एग्रीमेंट आशिल्लो आमचो, ताका अप्रुवल दिला. ex post facto approval for the purchase of the consumable in the Directorate of the Health Services which is an COVID-19 related वेगवेगळी आमी जी खरेदी केल्या ताका अप्रुवल दिल्लें आसा. वेगवेगळे it is approximately 5 crores. Okay. Again there is an cabinet approval for the recruitment of the staff nurses. Additional 30 nurses जो आसा ह्यो COVID-19 खातीर आमी हेल्थ सर्विसीसान कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर तेंचे रिक्रुटमेंट केल्ली आसा. परत समनिंग ऑफ द असेंब्ली 27 तारखेच्यान ताका कॅबिनेट अप्रुवल दिल्लें आसा. 27 जुलयच्यान असेंब्ली केल्ली आसा. सेकंड दर इज एन अमेंडमेंट ऑफ द गोवा स्टेट सोलर पॉलिसी. हेका एक अमेंडमेंट आशिल्लो ताका अप्रुवल दिला. ओके. ताजे उपरांत दर इज एन साळ रिवर जी आशिल्लें जें ड्रेजिंग केल्लें आमी एट कुडबण जेटीचेर ताका अप्रुवल दिलें. तेजो बजेट जो एक्सपेंडिचर जो जाल्लो ताका अप्रुवल दिलें. एट द माउथ ऑफ द रिवर साळ. ताज्या उपरांत लँड ट्रान्सफर फ्रॉम द वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट एट द दवर्ली इन सालसेत तालुका टू द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट फॉर द सेटअप ऑफ द 33 kVA गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन इन हांगा दवर्ली. वॉट WRDची लँड इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक दिल्या. ताज्या उपरांत प्रोक्युरमेंट ऑफ द लँड फॉर द मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट 2367 2367 थोडो लँड पोर्शन एक्वायर करपाचो उरलेलो ताजो पार्ट आज कंप्लीट केला. फिलिंग ऑफ द पोस्ट फॉर द सायंटिफीक एसिस्टंट इन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी बाय द डायरेक्ट रिक्रुटमेंटाची कॅन्सल केल्या. GPSCन सिलेक्ट केल्ले बट कोंकणीची प्रॉपर नॉलेज नाशिल्ल्या कारणान हे कॅन्डिडेट जो सिलेक्ट जाल्लो GPSC कडल्यान आयिल्लो तेजो कोंकणी प्रॉपर नॉलेज ना म्हणून कॅन्सल केल्ली आसा. Okay, there is an ex post facto approval for the Directorate of the Health Services again for the COVID-19 purchase जे कितें केल्या पळय न्ही ताज्या खातीर इज अप्रॉक्सिमेटली समथींग गोवा मेडिकल कॉलेज आनी डेंटल 3 कोटीचेर सुमार आसा. there is an one amendment for the it is an para OM in 1127 additional secretary. आमचो जो पर्सनल डिपार्टमेंटाचे काही रिलेटेड म्हणजे HLAC आणि इडको हाज्या रिलेटेड आशिल्ली 5 वर्साच्या भितर जर तो पोस्ट फिल जालो ना जाल्यार तो लॅप्स जातालो. फक्त ताका अमेंडमेंट करून आमी रिलॅक्सेशन दिला. तो 7 वर्सां सुद्दां भरिनास तर उरलो जाल्यार तो लॅप्स जावचो ना. म्हणजे त्या डिपार्टमेंटाक तो पोस्ट भरपाक मेळटालो. पयलीं विदीन 5 years जर पोस्ट भरलो जाल्यार लॅप्स जातालो. ताज्या उपरांत आमी तांकां जर पोस्ट भरलो ना इन केस ताका जी पावर दिवपाक जाय त्या डिपार्टमेंटान दे मे आउटसोर्स डेट
थ्रू द ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन डायरेक्टली दिल्या, परत पर्सनल डिपार्टमेंटाकडे येवपाचो ना. देर इज अ वन अमेंडमेंट फॉर द पर्सनल डिपार्टमेंटाचो जो OM काडलेलो ताका अमेंडमेंट हाडला, बट तेजी कॅबिनेटान आशिल्लो तो काडलेलो म्हणून ताका आमी कॅबिनेटा कडेन आयल्या परत. देर इज एन compliance to meet the statutory operational standards in the मोपा एअरपोर्ट. हाजेर काही थोडेशे हे आशिल्ले. देर इज एन रिडक्शन इन रनवे पयलो 3750 आशिल्लो, तो आमकां लँड जो कमी पडटा म्हणजे 3500 मिटर्सचो रनवे जो आसा केला. फक्त 250 मिटरचो रनवे थोडोसो शॉर्टफॉल कमी करून घेतला, बट तितून बाकीचे खंयसरूच प्रॉब्लेम जायना, हर्डल ना, इके टेक्निकली सगळें पळयलां आनी फायनलायज केला. मोपा there is a lecturer in the Department of the Pulmonary Medicine in Goa Medical College on contract basis chair, again for the 11 months contract basis chair घेवपाचो थारायल्लो आसा. टेबल अजेंडा there is an distribution of the mask. आमी हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटा कडल्यान वेगवेगळे मास्क प्रोक्युअर केल्या, ताजी पेमेंट्स आनी डिस्ट्रिब्युशन हेजें करून घेतला. देर इज एन ताज्या उपरांत अजेंडा आयटम नंबर 17 अगेन टेबल अजेंडा सेकंड तसो आमी कन्स्ट्रक्शन ऑफ द सुलभ शौचालय टॉयलेट्स, त्यो सुलभ इंटरनॅशनल हाच्या कडेन थोड्योश्यो पेंडींग उरलेल्यो फाटल्यो, त्यो वेगवेगळ्या जाग्यार वेगवेगळ्या सिटींनी त्यो करून घेतलेल्यो आसा. ताज्या उपरांत अजेंडा आयटम नंबर टेबल आयटम नंबर 3 अजेंडा आयटम नंबर 19. Okay, there is a recruitment of the staff in the state project management unit on a contract basis chair. आमकां एक वर्ल्ड बँक फंडेड प्रोजेक्ट आशिल्लो, ताजो खूब तेंप जालो पेंडींग आशिल्लो, ताका कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर स्टाफ घेयना जाल्यार तो प्रोजेक्ट फुडें वयचो ना. सो दॅट वी हॅव गिवन द सँक्शन फॉर दीस प्रोजेक्ट आनी वीच इज इट इज एन मिनिस्टर ऑफ द एनवायरमेंट, फॉरेस्ट एंड क्लायमेट चेंज ह्या डिपार्टमेंटांतलो हो प्रोजेक्ट वर्ल्ड बँक फंडेड आसा. तांकां कॉन्ट्रॅक्ट बेसीस घेवपा खातीर एप्रुवल दिल्लें आसा. एनवायरमेंट डिपार्टमेंट PWD डिपार्टमेंटाची काही आमचे कडेन पेंडिंग्स फाटलीं कामां आशिल्लीं तांकां एप्रुवल दिवपा जाय आशिल्लें. आमी आत्ताच्या घडीक ताजेर बॅन घातल्या कारणान आमकां ती कामां ही एमर्जन्सी घेवपाची आसल्या कारणान ती एमर्जन्सी PWD कडेन हाडून तांकां एप्रुवल दिल्लो आसा. इट इज एमर्जन्सी वर्क्स ऑफ द PWD डिपार्टमेंट. ओके, एप्रुवल ऑफ कॅरिंग द ऑपरेशनल एंड मेंटेनन्स फॉर द पिरियड ऑफ फ्लायंग कॅट. ओके, पणजे सिटींतल्यान आमी 3 TDPचो ऑर्गेनीक बायोडिग्रेडेबल वेस्ट ऑन ट्रायल बेसिसचेर आमी तशें 5 वर्सां खातीर. दीस प्रोजेक्ट इज फंडेड बाय it is an innovation clean technology program. It is meeting the compensation not funded by it is an फक्त तेजो फायनान्स कमिशनान आमकां तेजो फंडींग केल्लो आहा. हेजो ऑपरेशनल एंड मेंटेनन्स कॉस्ट फक्त स्टेट गव्हर्मेंटा कडेन आसा. 5 वर्सां खातीर हेजो ऑपरेशनल आनी मेंटेनन्स उरतलो. इट इज एन न्यू टेक्नॉलॉजी, इट इज एन फ्लायक्टर टेक्नॉलॉजी LLP अंडर द डिपार्टमेंट ऑफ द बायोटेक्नॉलॉजी गव्हर्मेंट ऑफ इंडिया. हो प्रोजेक्ट विच इज फंडेड बाय द बायोटेक्नॉलॉजी गव्हर्मेंट ऑफ इंडिया हांच्यांनी फंड केला आनी 5 वर्सां खातीर पणजे सिटींतल्यान 30 जाग्याचेर बायोडिग्रेडेबल करपा खातीर हाचो वापर केलो वयतलो. फक्त तेजो ऑपरेशन एंड मेंटेनन्स कॉस्ट वो DMA जो आसा हो मेंटेन करता. अलॉटमेंट ऑफ द कंसल्टंट Ernst and Young LLP experts हो आमी ease of doing the business हाजे स्ट्रीमलायन करपा खातीर पयलीं दुसरो आशिल्लो हो आमी IPBचेर घेतलेलो आसा. ताका तेजेर फिक्स चार्जिसाच्या बेसिसाचेर फॉर अनदर फॉर 2 years फुडल्या 2 वर्सां खातीर इज ऑफ डुईंग बिजनस आनी आमचे IPBचें काम सगळें स्ट्रीमलायन जावपा खातीर कन्सल्टंट म्हणून अपॉयंट केल्लो आसा. एनहान्समेंट ऑफ द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फेसिलिटीज एट सालिगांव हाका आमी एप्रुवल दिल्लें आसा. The acquisition of the minority shareholder of the GMR airport ताका एप्रुवल दिल्लें आसा तांचो. एंड हय दिस मच. सालिगांवची कॅपेसिटी ही पयलींची 150 TDP आशिल्ली. फॅकल्टी फ्रॉम द 100 TDP आशिल्ली, बट 150 पर्यंत आमी करताले. वी हॅव एनहान्स्ड टू द 250 TDP.
हो NGT अप्रुवल घेतला न्ही रे. ना फक्त तुमकां सगळ्यांक खबर आसा जितू ती हे जाली ती सगळ्यांक खबर आसा. कालचो जो अपडेट आशिल्लो तोच. आमी एक गजाल लक्षात घेवपाक जाय, जे कोमॉर्बिड कंडिशन असलेले लोक हे जर कोरोना व्हायरसाचो ताका लागवड जाली किंवा COVID-19 जर जालें, इट इज अ व्हेरी रिस्की फॉर देम. आमी ज्या ज्या जाग्यार कंटेनमेंट झोन आसात, आमी जे लोक सगळे भायर भोंवता हांकां कोमॉर्बिड कंडिशन म्हटल्या उपरांत ज्याची एज एक तर 65च्या वयर आसा, जेका डायबिटीज आसा, जेका स्पेशली अस्थमा आसा, जेका हार्ट डिजीज आसा, जेका क्रॉनीक किडनी डिजीज आसा, म्हणजे जो किडनी फेलियर आसा, अशे सगळे क्रॉनीक डिजीज असलेल्या सगळ्या लोकांनी हाज्या पासून खूब मोठ्या प्रमाणात त्या लोकांनी म्हणण्यापेक्षा ज्यांच्या घरांनी असले पेशंट आसा त्या घरांतल्या लोकांनी पयली काळजी घेवपाक जाय. कारण हे लोक घरानूच आसता. आतां आमी फॉर एग्जाम्पल आमची पयली डेथ जेची जाली आमकां सगळ्यांक खबर आसा, गेलो 4 वर्सां बेड रिडन आशिल्लो. मागीर ताज्या घरांत कोरोना व्हायरस कसो आयलो, घरांतल्या कोणा खातीर तरी ताका कोरोना व्हायरस जालो. फाटल्यान तो 4 वर्सां जर बेड रिडन आशिल्लो तो भायरूच येवंक नासलो न्ही. आतां तेजो 75 year old, नॉट 85 year old दॅट पर्सन, घरान आशिल्लो बेड रिडन 4 वर्सां. आतां कोण तरी त्याच घरांतलो मनीस खंय तरी भायर गेलो, तेणी व्हायरसाच्या घरान दिलो आसतलो, म्हणून तर तेजी डेथ जाली न्ही. म्हणून आमी सगळ्यांनी सगळ्या जाणांक अवेअर करपाक जाय, ज्याच्या ज्याच्या घरात अशा पद्दतीचे पेशंट्स आसात, जाणटे लोक आसात, हांची काळजी घेवपाची जबाबदारी जे लोक भायर भोंवता. म्हणून तर आमी परत 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 जे सांगता, म्हणजे मास्क वापरात, सोशल डिस्टन्सिंग सांबाळात, ओके, सॅनिटायझर वापरात, ओके, हाजी गरज आसा म्हाका दिसता. आनी परत परत आमी हात धुयात, ही गजाल जर केली जाल्यारूच आमी कोरोना व्हायरसाच्या पासून पयस रावपाक शकतले. ते पळय, एक आमदार पॉझिटिव्ह आयला, तशें सगळे प्रत्येक जरी मिटींग जाली आसत, वी आर मेंटेनिंग द सोशल डिस्टन्स आनी ते सगळे मेंटेन करता. बाकी कोणाकूय जर तसो आसत जाल्यार कोणी पर्सनल लेवलाचेर सगळे जाण त्या पद्दतीन आपूण वचून चॅक करून घेता. आठ दिसां पयलींची गजाल आसा ती, 8 दिसां पयलींची गजाल ती, ओके. त्या खातीर जरी तो म्हटलें की आमी एखाद्या रुमान जरी बसले जाल्यार सोशल डिस्टन्स मेंटेन करून बसलेले. आमकां चेन तोडपा खातीर आमी जेन्ना मुद्दामून म्हणटा हो व्हायरस तसो पळोवंक वचत जाल्यार कम्युनिटीन ना. हांव परत सांगतलो, हो व्हायरस आमी प्रत्येक रूट जर पळयत, हांवें तेस्ता जरी म्हटलें इट इज अ कम्युनिटी स्प्रेड, जाल्यार सुद्दां हांव परत रेक्टिफाय करता. आय हॅव गॉन थ्रू डॅट, हांवें सगळें पळयलें. ताज्या उपरांत आमच्या गोंयांतल्या प्रत्येक केसीची जी आमकां प्रत्येक आतां सांखळे जर पेशंट्स मेळ्ळे, सांखळे पेशंट्स खंयच्यान आयले, वी हॅव फायंड आवट. म्हणजे आमी कोण तरी आमचो गव्हर्मेंट सर्वंट खंय तरी एखाद्याक थंय इन्फेक्शन जालां ताका लागून तो सांखळे आयलो, ओके. परत मोल्ल्या जो आयलो आमचो हेल्थ वर्कर थंयसर इन्फेक्टेड जालो. फाटलोय तुमकां खबर आसा, फाटलो एक्स मिनिस्टर जाका आयलो तो खंय तरी ट्रिटमेंट ज्या जाग्यार घेतालो डायलिसीस थंयच्यान ताका आयलो. अश्यो वेगवेगळे प्रत्येकाचो रूट जो आसा पळय न्ही, हो खंय ना खंय तरी कनेक्टेड आसा. आमकां ही गजाल लक्षात घेवपाक जाय. अशें ना की बाबा रूट कनेक्टेड जो आसा पळय न्ही हो मेळूंक ना. म्हणून सांगता की एरान हो व्हायरस ना, हो व्हायरस एकामेका कडल्यान दुसऱ्याक वता. त्या खातीर आमी सगळ्यांनी सतर्क. आयज सांखळेंतूय जर आमचे 21-22 केसी जाले, हे सगळे लोक एकामेकाक मेळ्ळे, एकामेकाक कॉन्टॅक्टान आयल्या, एकामेकाच्या संपर्कान आयल्या. एकाच घरांतले 8-8, 10-10 जाण लोक आसात. म्हणूनच आमी म्हणजे म्हाका दिसता सतर्कताय बाळगप हें गरजेचें आसा. आमी जितके सतर्कताय बाळगतले तितके म्हाका दिसता आमी जशें तुवें म्हटलें चेन ब्रेक करपा खातीर आमी कितें करपाक येता आसत जाल्यार चेन ब्रेक करपा खातीर आमीच सगळ्यांनी एकामेकाक अलर्ट करपाक जाय. आमीच सगळे जाण एकामेकाच्या संपर्कान येवंक ना. तुमी सुद्दां म्हाका दिसता एक चेर सोडून बसूंक जाय आसलें. तुमी बसले ते तुमीय बसूंक ना. सांगून दिवचो न्ही कोण केन्ना पॉझिटिव्ह येत तो. हें बसपाची गरज आसा. हांव त्या खातीर परत परत हांव रिपीट तेंच करता. आमकां प्रत्येका पासून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणटा 2 गज की दुरी, म्हणजे जवळपास आमकां 1.5 फूट, कमीत कमी हांव म्हणटा तरी 1.5 मिटर एकामेका पासून पयस रावप. म्हाका कोणूय लागीं येयलो मातसो पयसच्यान उलया म्हणटा लोकांक वायट दिसता.
पण ताका पर्याय ना. वायट जरी दिसलें मातसो पयशान राव आनी उलय, हें हांव सरळ सांगता. लोकांक कितलेय फावटी सांगलें की मेळोंकूय येवंक नाका जाल्यार लोक मेळतूय आसा. हा ना, हांव रिपीट करता म्हाजो परत, म्हणजे आमकां एरान ना, कम्युनिटीन ना, एका पासून दुसऱ्या कडेन वयता ट्रान्समिशन. हांवें चॅक केलें, हांव परत एकदां व्हेरीफाय केलें. आमकां प्रत्येक गोंयांत जे ट्रान्समिशन पेशंट जो जाला पळय न्हू, हो प्रत्येकाचो रूट खंय ना खंय तरी आसा. कोणूच असो ना की बाबा हांव खंयच वचूंक नासलो आनी म्हाका कोरोना व्हायरस जालो, असो एकूय पेशंट ना, अजूनय ना. ते वॉर्डान सुद्धा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून 150 सुमार लोकांचे काय 100 लोकांचे टेस्ट केले, ऑल केम नेगेटिव्ह. व्हॉट इज दी मेडिकल एक्सप्लेनेशन फॉर दॅट? देयर सीम्स टू बी नो मेडिकल एक्सप्लेनेशन. नो, तो अशें पळय कशें सांगता मग, आमी ना म्हणटा जाल्यार आमच्या आयसोलेटेड वार्डात जे पेशंट व्हरता पळय न्ही रे, ओके, आमकां आयसोलेटेड वार्डात व्हरच्या पयलीं खबर नासता तो पॉझिटिव्ह आसा काय नेगेटिव्ह आहा तो, बरोबर आसा काय ना. आमी आयसोलेशन वार्डात त्या खातीर इन्फेक्टेड पेशंट किंवा आमकां डावटफूल पेशंट दवरता. मायट बी, हांव अशें म्हणना आमी प्रत्येक फावटी आमचो आयसोलेशन वार्ड सॅनिटायज करता. ऑफकोर्स आसूं शकता ते आमकां, हांव तुका अशें म्हणूं शकना, डॅट मे बी आसूं शकता. आमी प्रत्येक पेशंट थंयच्यान काडलो काय तेजे सगळें सॅनिटायज करता A to Z. आमी ते कांयच दवरिना. दॅट मच प्रिकॉशन वी आर टेकिंग. दॅट मायट बी आसूं शकता थंयसर एखाद्या वेळी. आमी आयसोलेशन वार्ड हो कंप्लिटली आमी प्रत्येक फावटी थंयसलो पेशंट पॉझिटिव्ह येयलो आमी कोविडान व्हरता. थंय पयलीं थ्रोट स्वॅब काडटा, तितक्या म्हणजे तो पेशंट थंय उरताच न्ही. शेवटी थंय असलेल्या सगळें म्हणजे तरी आमी जरी म्हटलें की आमी सगळे इन्स्ट्रुमेंट सॅनिटायज करून घेता, प्रत्येक गोष्ट सॅनिटायज करता. तुम्ही पर्सनली वचून कोणी पळोवंक ना आसतले रे, बट थंयसलो तुमी मुद्दामूच थंयसल्या स्टाफाक विचारात, थंयसल्या आमच्या दोतोरांक विचारात, प्रत्येक जण तितके प्रिकॉशन्स घेतात. आमकां स्टाफाची काळजी आमच्या. त्या खातीर हांव मुद्दाम सांगता की प्रत्येक ईच एंड एवरी, तुवें ती केस सांगली ती तुकाय खबर आसा की तो पयलीं खंय एडमीट आसलो, कितें जालें तेजें. शेवटी म्हणजे लोकांनी भियोन वचोंक जायना फाल्यां सकाळीं. परत आमी म्हणटा की बांबोळे वचपाक थोडे लोक शेवटी ज्यो ओपीडी आमची चालू आसा ट्रिटमेंटा खातीर बांबोळे हे वयचेच पडटले. हांव काल पर्सनली बांबोळे वचून आयला. हांव गोवा मेडिकल कॉलेजीन काल एखाद्या पेशंटा खातीर हांव पर्सनली वचून पळोवनूय आयला पेशंटा, नॉट कोविड, अदर पेशंट. काय सांगता सर, आज डॉक्टर टेक की ते स्पेशल एनाउन्समेंट आहे डॉक्टर्सला लागून आमी मेडिकल फॅकल्टीन जे जे काम करता म्हटल्यार डायरेक्ट जे तांच्या खातीर जो इन्क्रिमेंट दिवपाचो तो दितलो, तांचो प्रोसेस चालू आसा. अजूनय टार्गेट इज इन मार्च 2022. अजूनय टार्गेट आसा. वी आर ऑन ट्रॅक. हय 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 ऑन ट्रॅक आसा आमी. केन्ना तरी हे सगळें बंद, कोवीड बंद जालें काय तुमची एकदां सगळ्यांची विजीट जी आसा ही मोपा प्रोजेक्टाचेर स्पेशल विजीट दवरता. ऑन काम कितें चालू आहा तें तुमच्याय लक्षांत येतलें. स्पेशल विजीट एकदां ऑर्गनायज करता सो दॅट तुमी बी मोपाचेर काम कितें आहा पळय तें पळोवपाक शकतले. कंटेनमेंट झोन आमी एक्याच खातीर करता. कंटेनमेंट झोन करप पाहिजे तर प्रत्येकाला सगळ्या सप्लाय बी करची पडटली. इट बिकम्स फिजिकली डिफिकल्ट नो. व्हॉट यू वॉन्ट टू से ऑन दिस? आमकां ट्रान्समिशन एका पासून दुसऱ्याक पावोवंक जायना म्हणून आमकां कंटेनमेंट झोन करून दवरचें पडटा. आतां तो मांगूर हिल हांगासर परत परत कंटेनमेंट झोन उगड म्हणून लोक जे रस्त्यार येता पळय न्ही तांकां कळपाक जाय. आमी गेले म्हाका दिसता आज 25-26 दीस जाले. थंय जर कंटेनमेंट झोन करून दवरला म्हणून मार्मागोवा तालुका सेफ आसा. अजूनय तितक्या मोठ्या प्रमाणात केसीस मेळना. आमी तांकां रेशन, ड्राय रेशन कितें प्रोवायड करपाक जाय तें करता. कंटेनमेंट झोना भितरली आमी जी ग्रोसरी शॉप बाकीची कसली दुकानां ती उगडूंकूय लायल्या, ती उगडपाक लायल्या भितरल्या भितर, कारण ते लोक त्या कंटेनमेंट झोनानूच आसा. शेवटी लोकांक उगड आनी आमकां भायर सोड म्हणून म्हाका खबर आसा ते डेली वेजीस लेबर तांकां कठीण आसा. पण आमच्या परीन जे मदत आसा शेवटी बाकीच्या लोकांची काळजी घेवपा खातीर हांकां थोडेशें आमकां कंटेनमेंट झोनान दवरचें पडटलें. आमी चडश्यो टेस्टी म्हणजे जाका म्हणटा आमी कोमॉर्बीड कंडिशन जेंची थंय ओपीडी आमची चालूच आसा. जो मनीस येता जो सांगता की तेजी आमी टेस्ट करून घेता. What exactly are the changes? Are there any major changes in that thing? आज तिसरा डिसिजन काय दुसरा डिसिजन?
मेजर चेंजीस कांयच ना. इट इज एन वेटेड बाय द लॉ डिपार्टमेंट ऑल्सो एंड एजी ऑल्सो. तितूर एक तिसरें डिसिजन कितें तरी आशिल्लें तें. हय, तांच्यांनी आमचे कडेन कितें तरी रिलॅक्सेशन मागिल्लें. ओके, तें तांकां फक्त दिलां. ना, तिसरें डिसिजन इज एन ex post facto approval for the corporate deposit and related party transaction by the GMR and the international. Present proposal. Okay, 15 May. Facility interest. It is related to their कित तरी तांचो हे आशिल्लो तो approval for the board of the director concession to be the taken in the role of the ICD. हेजा रिलेटेड आशिल्लो. तुका जाय जाल्यार डिटेल्स हाजेर घालतले. सर टुरिझमाचे मॅटल ओपन म्हणले की बार ओपन जावन डेप्युटी सीएम बाबू कोळेकर म्हणटा पयली वॅक्सीन येवन दी. ना रे, आता कित तरी पळया ह्या दिसांनी डिसिजन कित तरी जातली. सांगता जालें. थँक्यू. डॉक्युमेंट स्कॅन करून धाडपा लायता. अरे ह्यो सद्गुरूचे बुकाचे हे करुया रे. आमचे एक्स चीफ मिनिस्टर, एक्स डिफेन्स मिनिस्टर तांच्यांनी मराठी सद्गुरू वयर तुका आनी कोणाक वयर आपोवपाक बीन जाय जाल्यार म्हाका काय ना. किंवा तुजो आनी हांव सगळ्यात पयली सद्गुरू पाटीलाचें अभिनंदन करता. एक्स डिफेन्स मिनिस्टर, एक्स चीफ मिनिस्टर आमचे मनोहरभाई पर्रीकर हांचेर तांच्यांनी मराठी बूक काडलो आनी तो मराठी बूक सगळ्या गोंयकारांक आनी महाराष्ट्रान बऱ्यापैकी प्रसिद्ध जालो, लोकांनी घेतलो. जेन्ना हांवें बूक स्पेशली आमचे देशाचे होम मिनिस्टर श्री अमित शाह हांकां जेन्ना बूक दिलो, हांवें प्रेजेंट केलो तांकां गिफ्ट म्हणून. ये तो मराठी में है म्हणपा लागलो और इसमें बाकी पिक्चर कुछ नहीं डाले हैं. आप स्पेशली ऑथर को बता देना कि ये बुक हिंदी और इंग्लिश में भी आना चाहिए, स्पेशली पिक्चर्स उसमें आना चाहिए. दॅट सद्गुरून रोखडेंच म्हाजें आयकलें आनी ताका बाप मायाभूषण आनी इंग्लिश ट्रान्सलेशन केलें आनी कोणी पब्लीश कोणी केलो पेंग्वीन रँडम हाऊस हांच्यांनी तो पब्लीश केलो. ओके, इवन दो फोटोग्राफ्स भितर घातले. हांव परत एकदां सद्गुरू पाटील, मायाभूषण आनी पेंग्वीन ह्या सगळ्यांक कॉंग्रेच्युलेट करता. थँक्यू. ब्रॉडवे कडे बीन उपलब्ध हांवें कंप्लीट जावना म्हाजो हिंदी, तेव्हा परत कोंकणी सुरू करतलो. थँक्यू. एक दिल्या कॉपी म्हाका. चल्ले.